नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. त्यानंतर थोडी माहिती मी सांगणार आहे पावसाविषयीच. परतीचं पावसाचं म्हणजे जी तयारी पाहिजे आहे ते आजपासून झालेली आपणाला सर्वांना दिसून आलेली आहे. सध्या पाहता महाराष्ट्रात कोणतेच पावसाचे ढग दिसत नाहीत आणि कुठेही पाऊस पडेल असं वाटत नाही. झाला तर हलकासा घाट परिसर पुणे ह्या साईडला रत्नागिरी दापोली परिसरातून थोडासा झाला तर झाला, नाही तर नाही असं वाटत आहे. कारण एक चिखलकर स्थिती ते होती जे झाशी-कोटा ह्या साईडला सरकतेली, त्यातूनच एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, उत्तर भारतामध्ये थोडंसं व्याप्त राहणार आहे. आणि इकडे सांगली, सोलापूर, नांदेड ह्या परिसरात आज दिवसभर चांगले ढग दिसलेत. पाऊस पडेल असं वाटत होतं, परंतु काय वाटलं नाही, तसं पाऊस काय पडला नाही. गारवा थोडासा वाटला ढगामुळं, परंतु उष्णता उकाडा भरपूर होता. मी एक 4 दिवसापूर्वी साप्ताहिक अंदाज देताना सांगितलं होतं की बाबा तापमान वाढ होणार आहे. साधारण 32 सेल्सिअस तापमानापर्यंत वाढ होणार आहे आणि तेच उद्यापासून तुम्हाला दिसेल. सांगली, सोलापूर ह्या साईडला 30 असेल आणि चंद्रपूर, उरलेलं उत्तर महाराष्ट्रातून 30 ते 32 सेल्सिअस तापमान उद्या असणार आहे. साधारणतः पावसाचा अंदाज कुठं नाही आहे, तरी पण हे ठोकताळा असं सांगतो की गोवा परिसर किंवा कर्नाटक कोकणपट्टीत हलकासा पाऊस झाला तर झाला, नसेल तर म्हणजे स्थानिक वातावरण बनलं तर बनलं, नाही तर नाही अशी शक्यता आहे. रत्नागिरी ते इकडे गोवा पट्ट्यात सुद्धा थोडंसं हलकेसे वातावरण दिसतंय. दापोली, सातारा, अकलूज ह्या परिसरात हलकेच्या म्हणजे साधारण स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची हलकी शक्यता दाखवत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर ह्याही बीडमध्ये बीडच्या उत्तर साईडला ह्याही साईडला हलक्याशा पावसाचे वातावरण होऊन स्थानिक वातावरण पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. इकडे वलसाड, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव परिसरात झाला तर क्वचित हलका, नसेल तर शक्यता कमी आहे. तरी पण होण्याची शक्यता वाटते, स्थानिक वातावरण बनेल असंही वाटत आहे, म्हणजे असं शक्यता दाखवत आहे. जळगाव परिसरातून जळगाव, अकोल्याच्या आणि लोणार, छत्रपती संभाजीनगर, पुसद ह्या भागात ढगाळ वातावरण असेल आणि पावसाची शक्यता क्वचित झाली तर झाली, नसेल तर हलके वातावरण म्हणजे पावसाची हलकी रिपरिप असणार आहे असं दिसून येतं. छत्रपती संभाजीनगर, लोणार, बीड ह्यामध्ये हलकंसं वातावरण तयार होईल असं दिसतंय. एकंदरीत पाहता वातावरण सध्या तरी कोरडं असलं तर ते परतीच्या पावसाची पूर्वतयारी आहे, आपण हे जर जाणून घेतलं पाहिजे. का तर उष्णता वाढलेली आहे. साधारण गोंदिया आणि कापसी, कांकेर ह्या परिसरात हलकी म्हणजे गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि उष्णतासुद्धा तिकडून जास्त वाढलेली दिसते. 30-32 सेल्सिअस तापमान तिकडून वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि हीच शक्यता पुढे तुम्हाला सांगेनच. पण ह्या GFS मॉडेलनुसार उद्याचा अंदाज असं सांगतो, संपूर्ण दक्षिण ते मध्य मराठवाडा वगैरे आहे जो भाग आहे त्या भागातून संपूर्ण उष्ण म्हणजे सूर्यप्रकाशयुक्त आहे आणि पूर्व बाजूस थोडा हलका पाऊस आणि पश्चिम बाजूस थोडासा हलका पाऊस दाखवत आहे. इथून एक साधारण 18-19 तारखेच्या दरम्यान पावसात जोर वाढून सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परत नांदेड, चंद्रपूर हे जो पट्टा आहे मुंबईपर्यंत, हा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे आणि ह्याच भागातून जे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण आता जी सांगितलेल्या ह्या भागातून परत पावसाचा जोर वाढून परतीचा पावसाची सुरुवात होणार आहे. धन्यवाद.